लाईट गेली जाम गरम होते. आता कधी येईल काय माहिती. झालं एक तास झालं लाईट जाऊन. आणखीन आले नाही. केस कसं झालंय कळायला मुलगी आल्या पाहिजे. आमच्या आई दररोज कबुतरांना असं चारा टाकतात. ते बघा बिंदास येऊन खातात. त्यांना घाबरत पण नाहीत. मला मी इथेच उभी आहे. बिंदास खातात. हाय काय 2 लवंगा टाकायच्या त्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यात जिरं टाकूया. हे काय होतं. जिरं टाकलंय. आता बोलत असाल काय बनवते, तर मी बनवत आहे वालाचं भेड. आता ह्याच्यात आपल्याला कांदा टाकायचा. कांदा परतून घेऊया. परत ब्लर दिसतायचा काहीतरी लागला असेल त्याला. कांदा परतूया चांगला. त्याच्यात हळद, हिंग, मसाला टाकायचा. हळद टाकते जरा आणि मसाला टाकते आणि हिंग टाकते. हिंग टाकलं आहे. आता हे जरा मसाला परतून घेऊया. ह्याच्यातच आपल्याला वाल टाकायचे. जिरं विसरलेली तर जिरं मी टाकते. तो शिजायला टाइम नाही लागत. आता भेड टाकते, वाल आणि परतून घेते. पान टाकून 3 शिट्ट्या काढायच्या. शिजून घेऊया. 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं हे. नंतर मग ह्याला फोडणी द्यायची असते. कुकर लावला. बेड करते. त्याच्या लावलाय कुकर. आता मला काही आता काय करते, आता मी भांडी घासते. नाश्त्याची वगैरे वाटते भांडी तशी. पण थोडीफार आता आईने घासलं नाश्ता केला दिवशी केली. भांडी देवाच्या देवा घासली ना जास्त पडत नाही. मी लाईट सकाळपासून गेली. चार्जिंग नाही. 30% चार्जिंग राहिलंय. हा काय झालं. भाजी मस्त झाली. भाजी छान झाली ना सकाळची. मुगाची केली. मुगाची डाळ. भांडी घासली ना थोडं काम कमी पडतं. जेव्हाच्या तेव्हा भांडी घासली का नाही तर मग ती ठेवली ना रातभर ते बेसलेलंच असतं. त्यासाठी ना जेव्हा जेव्हा काय जेवण बनवू देत, नाश्ता होऊ देत, काही होते, मी लगेच भांडी घासून एक साईडला वरण भाताचा कुकर, वरण भाताचा कुकर आहे मी लावला. भेड बी टाकलं लावलं. आता भेड्याला वाटण करण्यासाठी लाईटच नाहीये. सकाळीच लाईट काय होईल ना. आमरस पण करायचा होता आणि म्हटलं आता आमरस राहू दे. लाईट मिक्सर मध्ये आमरस भरा होतो करावं वगैरे नाही भरा होतो. तर आज गरमी कमी आहे म्हणजे ऊन कमी आहे. नाहीतर मग बापरे काय मस्त भांडी माझ्याकडे 24 तास पाणी असतो. त्याच लावून तिथे सकाळी एकच टाइम पाणी येतं म्हणून वरच्या टाकीतलं पाणी संपत नाही जास्त. कारण का वॉशिंग पाणी जास्त लागतं. फक्त इथे
टब भरलेला आहे. टब नाही काय म्हणतात तुला, ड्रम भरलेला आहे. ज्यातून पाणी आणून भांडी वगैरे भरतायला. पाण्याचा पण भरोसा नाही. त्याने टाकी भरली होते पाण्याची वांगी. पण पाण्याचे वांदे असे वाढले नाही, पाणी खूप प्रेशर होतं. फक्त अर्धा एक तास पाणी येतं, पण एवढं प्रेशरला असतं ना, प्रेशरला असतं. चलो भांडी तर झाली घासून. त्याच्यात होईल ना बारीक कांदा कशात? फिरवतो त्याच्यात काय खोबरं नाही होणार. आपल्याला वाटणाला वेळेला एकदम वाटून पाहिजे ना खोबरं. ते सगळं असं वरती तरंगेल पाट्यावर तरंगेल तरंगेल. ह्या ब्रिज वरून जाणार आहे. मस्त आहे आई, जाणार मस्त. पनवेल हे आमचं पनवेल आहे. पनवेल किती छान आहे, मला एवढं आवडतं ना आई आता इथे. आहे ना दिनेश? आता बनवलंय ना हे. हा, तू गेल्याच्या नंतरच झालंय. काय असं गर्दी नव्हती, गावी गेलेत ना लोक, है ना आई? चलो जाएंगे. नवीन नवीन सगळं. चला या साईडने पकडता. हा चढ आणतात काय, कोण नाही येणार, गर्दी नाही इथे. ते काम चालू आहे, कधी आपण जायचं तेव्हापासून ना दिनेश, त्याच्या आधीपासून. त्या ब्रिजला एवढी आमचं एवढं सुंदर पनवेल झालेलं आहे. त्याच्यापेक्षा हे बरं ना. हो, आता इथून ना एरोप्लेन जाईल ना, एकदम जवळून दिसेल आई, वरतून गेली तर. दाखवते तुम्ही. वडाळा झालीये वडाळा. हे आमचं पनवेल किती छान आहे. तीच परत पनवेल ठाणा लागली आई, ती वडाळा चालली आहे ना. हा, इंजिन लागलं गाडीचं. हे असं बघितलं ना, असं वाटतं कधी गावी जावं. आपण कधी जाणार आहे लांब लांब गावी होतो. हे फक्त पनवेल ठाणं कंटाळा आला मला. हा हा, मग जाऊ दे, आपल्या सुना आपण लांब लांबच्या बघूया. कॅन्सलच आहे. यश का कॅन्सल आहे, ती नाहीये, ती मला नाही वाटत आहे ती लवकर. सुनेल मला काल बोलतो, मी म्हटलं अरे लग्न कर, मला जाच करायचंय सुनेला. तो मला बोलतो हा त्याच्यामुळे मग असं कर, लोकेशचं लग्न लावून दे आणि लोकेशच्या बायकोला जाच कर तू. अरे त्याची आईच करेल, तू माझा मुलगा आहे, मी तुझ्या बायकोवरती जाच करणार. मला बोलतो गप्प बस. मला खरं या ब्रिज. चलो अभी इधर से जाएंगे, बाजूला ते तरी माहिती इथून सरळ. येस, पेमेंट बघितलं कसं टाकतात हे, ह्याच्यातून ह्या गाडीमधून. हा, इथून गाडीतून फवारे ते भरतात, ते पूर्ण रेल्वे स्टेशन होतं ते. इथून आलो आम्ही, इथून आलो असं, इथून इकडे आलो आणि ते बघा या गाडीतून इथे सिमेंट टाकतायत. हॅलो गाईज, मी आली पनवेलच्या घरी आपल्या. मी फोटोशूट नाही करेल, म्हणजे आई होत्या त्याच्यामुळे मी जास्त काही लक्ष नाही दिलं शूट करायला. तर येऊन मी आता वरण भाताचा कुकर लावला. बेडं आणलेलं दुपारी आपण बेडं केलेलं, ते लोक खाती आहे लोकेशन वगैरे. मग मी घेऊन आली, म्हटलं जाऊ दे आपल्याला. मी ते गरम केलं, मी आता आमरस बनवतो. हा, मी आमलेट थोडं असलेच तरी साखर टाकायच लागणार आहे त्याच्यात. त्याच्यासाठी मी जराशी साखर टाकते त्याच्यात
मिक्सरला फिरवून घेते आणि मी काय जास्त ह्याच्यात टाकते तर वेलची पूड टाकेल आणि काय बोलतात त्याला जायफळ टाकते मिक्सर खूप दिवसांनी आपल्या घरातून दिसतोय खूप दिवसांनी म्हणजे झाले 3-4 दिवस जास्त झाले असतील चला लावूया येस बऱ्यापैकी सगळं मस्त बारीक झालं मी आल्याबरोबर दाखवलं नाही घरातली कंडिशन काय केलेली टोटोने अक्षरशः सगळीकडे घाण करून ठेवली टोटोने ऑफिसली तो एकटा होता तर थोडा घाबरून पण जात होतो त्याच्यासाठी मग आल्याबरोबर सगळं क्लीन केलं तर काढते आणि भेंडीची भाजी बनवायची आणि भाकऱ्या आणि भेंडीची भाजी तर तुम्हाला माहिती आहे भाकऱ्या मी दाखवते मी कशा बनवते तांदळाच्या भाकऱ्या हा चला त्यात वेलची टाकते आता एवढा अंदाज झाला जास्त आंब्याचा नाहीये पण मी 4 आंब्याचीच केली वेलची टाकली मिक्स करते आणि ह्याच्या फ्रीजमध्ये ठेवून देते मस्त घट्ट झाले यम्मी फ्रीज मध्ये ठेवून ना थंडगार छान वाटतं आता आपण आता मी वाटतं भाकरी कराव्यात एकदम भाजी करते चला भेटूया नंतर चला आपण आता तवा ठेवते आणि किती अंड्या विचारते किती भाकरी करायची आई किती भाकरी करायच्या हो मी खाईल तुम्ही तुम्हाला एक मी अर्धी अर्धी बाबांना एक यशला एक पीठ काढूया तांदळाचे ऍक्च्युली हा तवा आहे ना हा खूप तवा नाही शेगडीचा तुम्हाला दिसेल का असं एकच मिनिट तर तुम्हाला दाखवते म्हणजे त्याच्यात फक्त 4 भाकरी घालायचं काही जास्त नाही घालायचं पीठ कधी एकत्रच लावून घ्यायचे म्हणजे काय काय देईल थोडं थोडं पीठ नव्हतं मला नाही जमत असं एकदाच लावून घेते 4 भाकरीचं पीठ आहे थोडासा पसारा दिसत असेल तर इग्नोर करा पण जाम गंभीर आहे आणि आल्याबरोबर मला तो पण एवढं डबल टिबल काम लावलं ना प्रमाण असं बाहेर आता सगळेजण गरम पाणी घेतात मी गरम पाणी नाही घेतली थंड पाण्याने तरी आधी फक्त पीठ बसायचं थंड पाण्याने होण्यासारखं असेल तर मी थंड पाणी घेते नाही तर मग असं वाटलं ना का नाही बरं नाही येणार आहे मग गरम पाणी घेते पीठ चांगलं मळून घ्यायचं तर भाकरी करूया आणि नंतर मग मला आणखी भेंडी टाकायची भेंडीची भाजी करायची येस जास्त काही टाइम नाही लागत ऍक्च्युली ना काय झालं माहिती मुद्दाम बेसिंगमध्ये मुली झाले असं चिडचिड करत त्या गोष्टी तीनच भाकरी करायची चालतंय
लागते त्यांना त्याबद्दल अर्धीच घेणार. जे काही त्यांनी पिन घातली तर आमच्याकडे करत नाही. माझ्या आई मुलाची पिन घातली करत नाही. तिथं पीठ घेतलं असं केलं. नंतर 2 हाताने करतात भाकरी, पण मला जमत नाही 2 हाताने. मी एका हातानेच करते. मी असं होतं, माझे काकाची मुलं आहेत, ती पण भाकरी करतात माहितीये का? आणि माझ्यापेक्षा चांगलं करतात. ते तर त्यांचं शिक्षण घेता घेता आमची काकी होती आता ऑफ झालेली. सगळी जण तवा बघायचा चांगला तापला की नाही भाकरी तर बनवायची. मी तुम्हाला सांगलेलं लागतं. त्यातली भाकरीची मी अशी टाकते. अशा भाकऱ्या करायच्या आहेत. ती भाकरी सगळी पण दाखवते मला. आणि जोपर्यंत भाकरी चांगली होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाहीये. अं, आलटा पलटा सुद्धा करून कारण का व्यवस्थित भाकरी काय झालं माहिती येतानाच तांदळाचं पीठ आणलं. मी पिशवी काढलीच नाही. ती तशीच ठेवली. नंतर काढेल. कारण का इथे चांगलं दळून नाही भेटत तांदळाचं. झाली भाकरी. जास्त तिला हे नाही करायची लाल वगैरे. तांदळाची भाकरी येते लगेच होऊन जाते. मस्त झाली बघ. मस्त. तोपर्यंत आता भिजावून ठेवले. जर थंड होईल तुमचं लगेच गरम ह्याच्यावर वापरते. थंड म्हणजे एकदम थंड नाही. टेम्परेचर थोडं थंड. छोटा डबा ती भाकरी मी अशीच नाही ठेवणार. मी मोडून ठेवते म्हणजे काय माहिती छोटं ते वाफ होईल. ही भाकरी शेजारणार नाही.
स्टोरी आर्टिक गॅस असंच आहे. अशा तऱ्हेने आपल्या भाकरी होतच राहतील कुठे. आणि ही टिकली कशी वाटते सांगा? चमकते ना? माझी टिकली नाही एवढी त्याची, मी माझी टिकलीच मी कधी घेतली नाही असं, पण मला छान वाटतं. म्हणजे टिकली अजिबात नव्हती, मी बघितलं आहे योगिताकडे तर मी घेतली ती. मस्त वाटत चमकते. टिम 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 टिम. मी तो खाओगे. आता कशी उभी आहे मी जवळ आम्ही आलो 6:30 वाजता. तेव्हापासून काम चालूच आहे. आल्याबरोबर कपड्यांच्या घड्या घातल्या. हा, बेड तिकडे होता, इकडे सरकवला, त्याच्यामध्ये कपड्यांच्या घड्या घातल्या, घालून मारलं सगळं, बेडच्या खालचं पण काढलं, लागलेल्या रूम घेतली आणि टोटोने सगळीकडे घाण करून ठेवलेली होती. त्याच्यानंतर मग भाकरी आता करते, आमरस केला, वरण भाताचा कुकर लावला, त्यात पाणी नव्हतं, आम्ही आणि आलो ट्रेनने. असं सगळं होतं. मनीषा पण आमच्याच बरोबर आली. तो बोलला मी 7:30ला निघणार आहे. मग रिक्षा नाही स्टेशनला. फोन करा त्याला. कोणाला? यशला फोन करून विचारा. बाबा आले स्टेशनला, म्हणजे कोणतं प्रेक्षण आणि नाही. मला इच्छाकडे जा. त्याला माहित असेल तर सांगेल ना, आता फोन उचलला तर बरं. फोन आता उचलला तर बरं. आज आमच्या आईकडे लाईट गेलेली सकाळी, ती किती वाजता आली माहिती आहे का? 3:30 वाजता. बेकार कंडिशन मध्ये. काय बोलत होते आई बाबा? यश आलंय का? रिक्षा नाही का अजिबात? पण येण्यात मग तो घेऊन येणार होता तर त्याच्या बरोबर पण येत नाहीत ते. स्टेशनला येईल असं त्यांचं म्हणणं. रिक्षा नाही. तिकडून आरामशीर आले असते ना. इकडे आता काय करणार? रिक्षा नाही तर ट्रेन नाही. रिक्षा असतात तिकडे, ते आता गेले असतील कुठे. लग्न पण आहेत ना गावामध्ये. हा बरोबर, म्हणून रिक्षा करून. हे झालं. या भाकरी फुटतात आता सगळ्या, अशा एकही नाही पकडत नाही, सगळ्या मला दाखवलं. आता जेव्हा कधी पण भाकरी कंटाळा आला बाबा मला. एवढा पसारा तर झालाय ना घरात, तर विचारू नका. पसारा झाला. लगेच खातो.
मी फॅन लावते, फॅनचा आवाज येईल का ऍडजस्ट करा थोडंफार. हो हो हो, चालेल. एरोप्लेन चालू केलं, एरोप्लेन. कोणता आवडतं? काय करू? तर झालेलं. नाही, कशाला काय आवाज नाही आवाज नाही लागत आहे त्या फॅनची जास्त. अशी लाईट येतो का? हा, त्याच्यात क्लिअर दिसतो. फ्यूज पाहिजे हा? मागची. हा, हे असं चेंज होते, कलर चेंज होतो. ते कसे ते बघा ना, कमी होतात. एवढं दाबायला लागतं हाताने. हा, मग मी याचं शूट करता करता दाखते. ते कशासाठी? चांगलं दिसायला, चांगले इफेक्ट यायला. काय बनवून करायचं? काय करू, भेंडीची भाजी करू बोलताय ना? काढलेस का? झालं सगळं, भेंड सगळं झालं. दुबईला ठेवलेस की हे काय ते आई गरम केलं मग आणि हे काढलंच. काय? बिर्याणी ठेवली. सगळं झालं. भेंडी करायची. भेंडीची भाजी करू की नको ना? मला भेंडी कशाची लागते? हा, मग ठेवली. गव्हात खाऊ नको हं? नाही, भाजी ठेवलेली. गरम करते मी. ह्या नको करू. सगळं ती भाजी भाजते. माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे नाही. तुझं का नाही? तुझंच ना, सगळ्या फुगल्या. हं? ते ना अशी टाकताना हे झाली ना, काय? बिघडली. आता ते बिझनेस कडनं हे पण करून घे. पास होते ना एकदम द्या. ती चेंज कर मला, ही ती शेगडी खूप मोठी आहे. ती शेगडी ना बरोबर बसते. मग आता कशाला घेतलीस? तर ती काढणार तर काय उपयोग? ती बारकी काढणार तर नाही, काढणार नाही मी, ती ठेवणार आहे. नाही ही आता ठेवून काय करणार आहे? आणि तेव्हाच नाही तुझे लक्ष चालणार. माझी कुठली भाकरी? तेव्हा पण तू चुकत होती. आता रात्याने पण भेंडी कापायची, आता भेंडीच करायची. हा? बघा, आपल्या भाकरीपेक्षा मस्त मस्त झालंय. आणि शेवटचं थोडीशी त्याला म्हणजे खडबड 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 असं गं. बघा, मस्तपैकी भाकरी झाली की नाही, बिना गरम पाण्याच्या भाकरी. आता मी जाते, भेंडी कापते, भेंडीची भाजी बनवूया. ओके, बाय. भेंडी कापून घेतली, आता भेंडी करते आणि बाकी तर झालेलं आहे सगळं. काम आता जेवण वगैरे घ्यायचं, भांडी घासायची, कचरा पडलाय. झालेलं आहे. भेंडी घ्यायची करून आता मी. बाकी काय नाही बोलणं, फक्त तर भेटूया आपण उद्या. ब्लॉग आवडला असतो, लाईक करा. ओके, बाय. टेक केअर. उद्या भेटलो.